जय बाळा मित्रांनो, आता आलोय शिरबावीला. तुम्हाला तर माहिती आहे आता नगरपालिका झाल्या, आता जिल्हा परिषद चालू झाल्या. मग जिल्हा परिषद मधनं कोण कोण कसं 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 उमेदवार चालू आहे. आता आता शेतकरी कामगार पक्षातून आता उमेदवार आहे का आपण शिरबावीतनं काढला त्याचा उमेदवार. जरा त्यांचं जरा मला विचारूया कसं काय, मला काही नाव गाव माहित नाही, त्यांनी सांगितलं म्हणून आले बघा. म्हणजे त्यांना विचारा, पण तुम्हाला बी कळेल मला बी कळेल. जरा काकी जरा सांगा जरा नाव जरा तुमचं कसं कसं जरा. माझं नाव सौ मिनल दत्तात्रय अर्जुन, राहणार शिरबावी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. बरं, आता कसं कसं कोणत्या पक्षाकडे तुम्ही आता हे करणार? शेकाप्तर. शेतकरी कामगार पक्षाचे म्हणजे आपल्या त्यांच्याकडे लाल बावटा जळखावायला म्हणते ते. मग कसं कसं जरा सांगा आम्हाला, 2 मिनिटं माहिती म्हणजे आम्हाला कळतंय. जरा कळू दे जरा बाहेरच्या, तुम्हाला बी कळेल. जरा विचारू आपण, जरा सांगा जरा काकी. काय नाही, आम्ही पहिल्यापासून आबासाहेबांच्या मागे, इथून पुढे पण आबासाहेबांच्या बरोबर जाणार. मग आता तुम्हाला तिकीट कसं कसं साहेब काय म्हणते ते? साहेब काय देतील. विचारलं का साहेबांनी? घेतली साहेबांनी झालं लोक. हो. बरं काकी, मला आता एक सांगा तुम्ही आता जर समजा भगवंताच्या कृपेने तुम्हाला तिकीट मिळालं, तुम्ही जर निवडून आला, पण जनतेची कामं कशी कशी करणार, काय करणार, कसं जरा सांगा. आम्ही जर निवडून आलो तर सभागृहामध्ये गोरगरीब जनतेचे सगळे प्रश्न मांडू, जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न करून गोरगरिबांसाठी कामं सगळी मार्गी लावू. बेस्ट, एवढंच पाहिजे. आता त्यांचं झालं, आता काकासने आपण कसं काय ते पुढचं हे विचारूया. काका काय म्हणतात जरा काकासने विचारूया. नाही, आम्ही पूर्वीपासून आबासाहेबांच्या विचारांची माणसं आहोत. आमची जवळजवळ तिसरी आमच्या वडिलांपासून चुलते वगैरे जे आहेत ते आबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेले मग काय तुम्हाला बोला विषय येत नाही आता. आणि आता आम्ही बाबासाहेबांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही ह्या याच्यामध्ये उतरलेलो आहे. आमच्या आजपर्यंत जे आहे पार्श्वभूमी, कौटुंबिक पार्श्वभूमी, स्वतः व्यवसायाने इंजिनियर आहे. माझं नाव डॉक्टर दत्तात्रय अर्जुन. आम्ही व्यवसायानिमित्त बऱ्याच ठिकाणी बऱ्याच देशामधून वगैरे फिरून आलेलो आहे. माझा इंजिनिअरिंग व्यवसाय आहे आणि मागील 5-7 वर्षापासून मी शिरबावी गावामध्ये दुग्ध व्यवसाय करत आहे. चांगल्या रीतीने शेतकऱ्यांचं मी व्यवस्थित सहकार्य वगैरे मिळत आहे आणि करत आहे. त्यांच्या शाश्वत दुग्ध व्यवसाय करण्यावरती माझा भर आहे आणि त्या अनुषंगाने मी सर्वांना मदत करत आहे आणि त्या अनुषंगाने सामाजिक कार्य पण करत आहे. कुठं कुठं फिरून आला म्हणा तुम्ही? मी पूर्ण जग फिरून आलेलं, 54हून अधिक देश फिरून आलेला आहे. युरोप, आशिया, आफ्रिका, अमेरिका सर्व खंड फिरून आलेलो आहे. इनफॅक्ट माझी पृथ्वीला एक प्रदक्षिणा झालेली आहे. त्यामुळं पूर्ण जग काय असतं, गरीबातला गरीब देशही पाहिलेला आहे मी, श्रीमंतातला श्रीमंत देशही पाहिलेला आहे आणि आपण कुठे आहोत हेही मला आहे. आणि आपल्या गावाची, आपल्या गटातली जी काही सध्या परिस्थिती आहे तेही मला जाणीव आहे की आपण आपल्यामध्ये काय उणीव आहेत, काय कमतरता आहेत जगाच्या कम्पॅरिझनमध्ये. तर ते आपण, मला पूर्ण त्याचा अभ्यास असून, जाण असून त्याच्यामध्ये काहीतरी सकारात्मक बदल घडावा ह्या उद्देशाने मी ह्याच्यामध्ये पाऊल उचललेलं आहे. बरं, आता जर तुम्हाला साहेबांनी तिकीट दिलं तर तुम्ही असे पाठिंबा आहे का? पाठिंबा शिरबावी लोकांचा असं एकत्र 100% आता एकत्र गटात उभे राहणार तुम्ही ना? हो, एकत्र गटात आता उभा राहणार आहे तुम्ही. आता उभा राहायचं साहेबांची किती महागडा पाठिंबा कसा वाटतो तुम्हाला? मला शेतकरी कामगार पक्षाचा संपूर्ण पाठिंबा आहे. साहेबांशी माझे व्यक्तिगत संबंध आहेत आणि त्यांचाही चांगले. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला माझ्या गावातून पूर्ण पाठिंबा आहे. आणि आता मागच्या काही दिवसापासून मी गटामध्ये फिरल्यानंतरही गटामध्ये जसा जसा परिचय वाढत झाला, लोकांची बऱ्याचपैकी माझ्या बाजूने कल वाढत आहे. लोकांना मी काय आहे आणि माझं विजन काय आहे किंवा मला पुढे काय करायचं आहे हे मी लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या माध्यमातून मी हे करतो आहे. मला जरी जरा समजा आपला बसला नशिबाने, आपल्या देवाय आणि बाळूमाय कृपेने जर तुम्ही निवडून आला तर लोकांची कामं सांगा जरा कशी कशी करणार, नाही तर पुन्हा माझ्या नावाने लोक वगैरे कधी. मुळात उद्देशच हा आहे की माझ्या ज्ञानाचा, माझ्या अनुभवाचा, माझ्या माध्यमातून समाजाचा कुठेतरी विकास व्हावा, उन्नती व्हावी, ह्या उद्देशानेच मी ह्याच्यामध्ये पाऊल टाकलेलं आहे. आणि माझ्याकडे प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकासाठी काही ना काही आहे, राबवण्याची योजना आहे. अर्थात उदाहरण घ्यायचं झालं तर म्हणजे प्रत्येक घटक जो आहे जो तो युवा सुशिक्षित तरुण वर्ग आहे, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आज रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. आपल्या राज्य शासनाच्या, केंद्र शासनाच्या विविध योजनामार्फत त्यांना कसा त्यांचा हाताला काम मिळेल आणि त्यांची कशी उन्नती होईल हे आहे. तसंच वृद्ध लोकांसाठी आहे, महिलांसाठी पण काही विशेष योजना आहेत. महिलांसाठी सॅनिटेशनचा एक महत्त्वाचा विषय आहे. तसा तो नाजूक आणि थोडासा कळीचा मुद्दा आहे, पण आरोग्या दृष्टीने तेवढाच अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आपलं नेतृत्व हे खूप सुशिक्षित आणि उच्च शिक्षित डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे स्वतः वैद्यकीय क्षेत्रातले हृदयरोग तज्ज्ञ आहेत. त्यांच्या सौभाग्यवतीही डॉक्टर आहेत. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न अर्थातच त्यांच्या एवढा आपल्या तालुक्यामध्ये दुसरं कुणी
कोणी नेतृत्व म्हणून मत आहे आणि त्यांच्या कार्याला माझा हातभार लावण्यासाठी मी Best. महिलांसाठी पण बऱ्याच प्रकारचे जो आहे तो लोकजागृतीत आणि ह्याच्यात करण्याचा प्रयत्न करेन. अर्थात त्यासाठी लागणारे जे काही निधी वगैरे सहाय्य आहेत तेही करणार. विद्यार्थ्यासाठी पण बऱ्याच माध्यमातून त्यांना कारण पुढील भविष्याचा पाया हा विद्यार्थी असून आपल्या पुढच्या देशाची प्रगती ही फक्त विद्यार्थीवर अवलंबून असते आणि त्यासाठी पण माझे काही मनापासून करण्याची तळमळ आहे. त्यांच्यासाठी लागणारे नवीन उच्च तंत्रज्ञान, नवीन योजना, AI तंत्रज्ञान असेल त्या घटकां देतो. आपल्या शासनाचा निधी व्यतिरिक्त आपण CSR फंडातून पण काही लोकांना त्याच्यातून योजना आणू शकतो. त्या व्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय स्तरावरून सुद्धा मी निधी आणण्याची माझ्यामध्ये क्षमता आहे. अर्थात उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर जे अमेरिकेचे गेट फाउंडेशन आहे, जर्मनीचे बॉयमर फाउंडेशन आहे, ते ह्या संस्था ज्या आहेत ह्या गरिबांच्या उन्नतीसाठी, वंचितांच्या उन्नतीसाठी कार्यरत असतात. त्या माध्यमातून निधी उपलब्ध करून महिलांसाठी वेगवेगळ्या योजना, विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या, वृद्धांसाठी वेगवेगळ्या योजना हे राबवण्याचा, सक्षमीपणे राबवण्याचा माझा प्रयत्न असणार प्रामाणिकपणे. आणि गटामध्ये मी एक युरोपियन मॉडेल, मला सर्वांनी जर पक्षांनी संधी दिली तर आणि सर्व लोकांनी माझ्याबरोबर सक्षमपणे मला जर साथ दिली तर पूर्ण गटाचा कायापालट करण्याची माझ्यामध्ये क्षमता आहे, माझी तशी जिद्द आहे आणि प्रामाणिकपणे मी प्रयत्न करेन. एक युरोपियन मॉडेलमध्ये कसं असू शकेल गट, हा पण मी लोकांपुढे आराखडा मांडू शकतो आणि त्या माध्यमातून मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. मला फक्त तुमची सर्वांची एक संधी हवी आहे आणि एक सर्वांची साथ हवी आहे. बेस्ट, धन्यवाद. तुम्ही चालू कामाला यश येवो हीच भगवंता चरणी प्रार्थना करतो. असे नवनवीन पाहण्यासाठी नामदेव गारे चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय बाळू मामा. ध्यानात ठेवायचा आपला जिल्हा परिषद कार्यकर्ता कसा पाहिजे, अडाणी पाहिजे का सुशिक्षित पाहिजे हे तुम्ही ठरवायचं आणि बटन दाबायचं. जय बाळू मामा. तर आता तुमचं झालं आता सगळं, जरा गाववाल्याच बी जरा विचार, जरा गाववाल्यांचं कसं कसं पाठवून काय बरं कसं वाटतंय तुम्हाला सांगायचं, जरा आम्हाला कळू द्या. माझं नाव समाधान सलगर, बर. मी या गावचाच रहिवासी बर. आहे आणि शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता आहे. बेस्ट. आम्ही गटात ज्यावेळेस साहेबांचं बरोबर फिरलो मागच्या आठवड्यात, तर गटातल्या लोकांचं असं मत आलं की बाबा उमेदवार हा सुशिक्षित असावा, बरोबर आहे की सुशिक्षित पाहिजेच की आपल्याला. सभागृहामध्ये ताकदीनं प्रश्न मांडणारा असावा. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि साहेबांविषयी सांगायचं झालं तर त्यांनी सांगितलेलंच आहे, पण थोडक्यात मी सांगतो. जी शासकीय निधी आहे ती सोडून सुद्धा व्यतिरिक्त जो निधी असतो, CRS फंड म्हणा किंवा बाहेरच्या कंपन्यांचा एक बाबा सामाजिक कार्यासाठी तो फंड वापरला जातो, तो फंड आजपर्यंत कुणी आणलेला नाही. बरं. आणि अशा व्यक्तीला जर संधी मिळाली तर ताकदीने त्याही फंडाचा उपयोग करून गटाचा कायापालट होईल असं गटात सुद्धा चर्चा आहे. आम्ही फिरतोय ना गटात सगळीकडे आणि आमदार साहेबांनी बी आम्हाला ताकदीने गटामध्ये फिरायला सांगितलंय. सांगेल. त्याचा उपयोग आम्हाला असा व्हायला लागलाय आणि एकच इच्छा आहे की जसे आमदार साहेब हे आहेत म्हणजे सुशिक्षित सुशिक्षित आहेत. डॉक्टर आहेत होय पेशाने, होय होय होय. तसं गटाचा सुद्धा एकतपूर गटात जर असा सुशिक्षित माणूस आला तर विकासाला 100% हातभार लागणारच नाही आहे. ना, सुशिक्षित माणूस पाहिजे आणि आपल्याला. हो. उमेदवाराचं काही काम नाही बरोबर आहे. असं आमचं मत आहे. Best तर आहे. झाला काळ गेलेला आहे आता अडग्यांचा. आज जग ये तंत्रज्ञानावर चालायला चालायला लागले. लागले. आपण सुद्धा आपल्या गटासाठी सुशिक्षित उमेदवाराचा पर्याय निवडला पाहिजे होय होय त्या होय. मताचा आम्ही. बस बेस्ट बेस्ट. धन्यवाद. काका काय तुम्हाला काय बोला, सांगा जरा कसं कसं आहे बरं, काय म्हणजे कसं वाटतं तुम्हाला काकी बद्दल काय तुम्हाला जरा सांगा. तुम्ही बी मागो भरायला सांगा तिथनंच आम्हाला उमेदवार चांगला आहे, आहे का उमेदवार चांगला? मग वा कसा शिरबाईचा पाठिंबा आहे का ह्यांना जास्त? फुल पाठिंबा आहे. बेस्ट 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 बेस्ट. सांगा बाळूमास बघता आपण, तुम्ही सांगा जरा, बोला काय कसं कसं आहे. आपण बाळूमास बघताय, मला तुमच्या जरा विश्वास आहे. सांगा चांगला आहे तो उमेदवार, आपण सहकार्य करू की त्यांना. वाक्यच काय आपलं, तुम्ही शिरबाईचं कसं वाटतं पाठिंबा चांगला आहे. आहे का? बेस्ट बेस्ट. काय 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 जुनं ते सोनं असते आपलं, जुनं खोड मागे राहिले की जुनं खोड मोहरी नाहीये. बेस्ट. मग राहू द्या, चालते. आमचा उमेदवार ठीक आहे. ते त्यांना बोलतोय. बघा मित्रांनो, मग आता जिल्हा परिषद लागली, एकतपूर गटाचं मी इलेक्शन चालू तुम्हाला माहितीच आहे. मग ही शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं उभं राहायचं म्हणते ती बाबासाहेबांकडे यांना परवानगी आहे. मग तुम्हाला कसा उमेदवार वाटतोय, काय करतोय बघून लाईक करा, कमेंट करायला विसरायचं नाही. बाळूमाच्या नावानं चांग भलं. जय बाळूमामा. जय बाळू.